भोकरदन तालुक्यातील पारद नगरी भक्तिभावाने दुमदुमली आहे। हजारो भाविकांनी हिडिंबा माता आणि महर्षी पराशर ऋषींच्या दर्शनासाठी गाव गाठले आहेत। भजनी मंडळाच्या गजरात, ढोल ताशांच्या तालावर आणि वगदा वगदीच्या थाटामाटात ही भव्य मिरवणूक पार पडली आहे। भोकरदन तालुक्यातील पारद गावात शनिवारपासून सुरू झालेल्या हिडिंबा यात्रेला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। दुपारी 1 वाजता गावातील जयस्तंभ चौकातून हिडिंबा मातेसह महर्षी पराशर ऋषींच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक निघाली। बैलगाडीत सजवलेल्या अकराळ विक्राळ प्रतिमेसह महिलांच्या भजनी मंडळांच्या गजरात, पुरुषांच्या भारुडांनी आणि स्थानिक तरुणांच्या लाठ्या, मुगदल खेळांनी वातावरण भारून टाकलेत। मार्गावर महिलांनी अंगणात रंगीत रांगोळ्या काढून पाहुण्यांचे स्वागत केलेत। यात्रेकरूंना पाणी व चहाची व्यवस्था नवभारत युवा प्रतिष्ठानने केली आहे, तर नटराज युवा प्रतिष्ठानने ढोल ताशांच्या गजरात शोभा वाढवली। गावात लग्न होऊन बाहेर निघालेल्या मुलींपासून ते नोकरीसाठी दूर गेलेले चाकरमानीही या सोहळ्यात सहभागी झालेत। मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि वऱ्हाडातून हजारो भाविक येथे जमले होते। या मिरवणुकीत सर्वात पुढे महर्षी पराशर ऋषींची पालखी, त्यानंतर वगदा वगदी आणि शेवटी हिडिंबा मातेसह भव्य बैलगाडीने सजवलेली प्रतिमा होती। शेवटी रायगोड नदीकाठी मिरवणुकीचा समारोप झाला। या भव्य सोहळ्याचे श्रेय कोथलकर, पायघन, तेलंगरे, बेराड, डोईफोडे, तबडे, उखरडे यांसारख्या गावातील अनेक कार्यकर्त्यांना जाते। यात्रेत कोणताही अनुशासन भंग होऊ नये याकरिता पारद पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक माने यांनी कडक बंदोबस्त ठेवला। भक्तिभाव, परंपरा आणि एकतेचे दर्शन घडवणारा पारद येथील हा हिडिंबा माता उत्सव खरोखरच अविस्मरणीय ठरला आहे। अशा श्रद्धेच्या आणि भक्तीच्या उत्सवांनीच आपली परंपरा जिवंत राहते।